ड्रम लागतं. त्या 200 लिटरच्या ड्रममध्ये 150 लिटर पाणी घ्यायचं, अर्धा ड्रम पूर्ण पाऊण ड्रम भरायचा. त्यासाठी मग 10 किलो आपलं गाईचं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसन पीठ आणि आपल्या वडाच्या झाडाखालची माती, वारवळाची माती म्हणतो ना ती माती, हे सगळं मिक्स करायचं. टोटल आपल्या 150 लिटरमध्ये ते पूर्ण 200 लिटरचं द्रावण तयार होतं. मग त्याला दिवसातून 2-3 वेळेस ढवळायचं उजव्या साईडला असं, आणि त्याला पॅक करून ठेवायचं. आणि 2 दिवसातून 3 वेळेस व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आणि तुमचं हे 4 ते 5 दिवसात तयार होतं. उन्हाळा जर असेल तर 2-3 दिवसात तयार होतं, आणि हिवाळा आणि पावसाळा असेल तर 5 दिवस लागतात त्याला तयार होतं. 5 दिवसानंतर त्याला गाळण करून घ्यायचं व्यवस्थित. गाळण करून घेतल्यानंतर पाटाच्या पाण्याने द्या, तुम्ही तुपे सोडा द्या ह्याच्यामध्ये, किंवा मग फवारणी करायची ड्रेंचिंग करा. तर ह्याच्यामुळं काय होतं, आपल्या जमिनीची तर सुपीकता वाढते. जमिनीतले जेवढे जीवाणू आहेत, आपण खत टाकतो, पण खत टाकल्यानंतर त्याला जीवाणू असतात मध्ये. तुमचं फॉस्फेट असेल, तुमचं आपलं युरिया असेल, तुमचं पोटॅशियम असेल, त्याचे जीवाणू असते जमिनीमध्ये आपले. ते जर जीवाणू तुमच्या जमिनीत नसतील तर तुमच्या खताचा काहीच उपयोग नाही. ती जीवाणूची संख्या ही वाढवतं, त्याच्यामध्ये भरपूर जीवाणू असतात. जीवाणूची संख्या जर तुमची मेंटेन असली जमिनीमध्ये तर तुमचे खत ते लागू होतं तुमच्या जमिनीला. तसं तुमचा खत काहीच उपयोग नाही. युरिया टाकला तुम्ही, पोटॅश टाकला, काही उपयोग नाही त्याचा. तुमचे जीवाणू जर नसतील जमिनीमध्ये तर ते तुम्ही खत वरच्यावर टाकून काय उपयोग नाही, ते हवेत उडून जातं खत सगळं. तर त्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जीवामृत तयार करणं आपल्या घरच्या घरी, आणि दर 20-21 दिवसाला आपलं वापरणं. त्याला खर्च किती आहे तुम्ही? वर्षातून 3 वेळेस वापरा तुम्ही. तुमचं सीझनचं सोयाबीन आहे, सोयाबीनला किती महिने लागतात? 3 महिने लागतात. 2 वेळेस वापरायचं, 6 वेळेस वापरायचं आहे. 20-21 दिवसात टाकायचं.